आतापर्यंत आपण मोशन, इक्वेशन ऑफ मोशन, ग्राफ आणि लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे सगळं पाहिलेलं आहे. आज आपल्याला या चॅप्टरमध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक फॉर्म्युलाची लिस्ट बनवणार आहोत आणि त्या फॉर्म्युलाच्या लिस्टनुसार त्याच्यावर आधारित जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला फॉर्म्युला आहे पूर्ण चॅप्टरमधला, स्पीड इज इक्वल टू ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. दूसरा फॉर्म्युला पाहिला, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. राइट. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला आपण पाहिला, ॲसरलेशन is equal to final velocity minus initial velocity upon time t. Final velocity minus initial velocity upon time t. त्यानंतरचा फॉर्म्युला आपण पाहिला, F is equal to m into a. F is equal to m into a. अजून एक फॉर्म्युला आपण पाहिला, momentum is equal to mass into velocity. Momentum is equal to mass into velocity. त्याच्यानंतरचा अजून एक फॉर्म्युला आपण पाहिला, force is equal to mass into acceleration. या acceleration जागी तुम्हाला काय करायचंय, त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे v minus u upon t. करेक्ट. त्याच्यानंतर या m ला ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करायचे, mv मायनस mu अपॉन t. ठीक आहे. आता हे t इकडे आल्यानंतर काय होईल, हे जे काही t आहे ते इकडे आल्यानंतर होईल मल्टिप्लाय. बरोबर आहे. म्हणजे f इंटू t इज इक्वल टू काय राहिलंय, mv मायनस mu. mv मायनस mu म्हणजेच change in momentum चा फॉर्म्युला असेल F into T. चेंज इन मोमेंटम चा फॉर्म्युला असेल F into T. त्यानंतरचा सातवा फॉर्म्युला आपण पाहिला, V is equal to U plus AT. V is equal to U plus AT. This is the first Newton's equation किंवा first kinematical equation. V is equal to U plus AT. म्हणजेच final velocity is equal to initial velocity plus acceleration into time. त्याच्यानंतर आहे आठवा, S is equal to UT plus half AT square. म्हणजेच displacement is equal to initial velocity into time plus half into acceleration into t square म्हणजेच time square. नाइन्थ वाला आपण फॉर्म्युला पाहिला होता, v square is equal to u square plus 2as. v square is equal to u square plus 2as म्हणजेच velocity, final velocity square is equal to initial velocity square plus 2 into acceleration into displacement. s म्हणजे काय आहे, displacement. आणि ज्यावेळेस स्पीड लिहायचं असेल त्यावेळेस पूर्ण लिहायचंय, स्पीड लिहायचंय त्यावेळेस पूर्ण स्पेल लिहायचंय. आणि s म्हणजे इथे आहे डिस्प्लेसमेंट, s म्हणजे इथे आहे डिस्प्लेसमेंट. लास्ट फॉर्म्युला या चॅप्टर मधला, m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1u1 प्लस m2u2.
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. मग याच फॉर्म्युलावरून अजून एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. जर इनिशियल वेलॉसिटी 0 असेल तर या फॉर्म्युलामध्ये काय फरक होईल? m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. मग जर तुम्हाला v1 काढायचं असेल तर कसं काढणार आहे तुम्ही? मायनस m2 v2 अपॉन m1. किंवा जर तुम्हाला v2 काढायचं असेल तर कसं करणार आहे? मायनस m1 v1 अपॉन v2 काढायचं असेल तर ही संख्या, हे जे काही व्हेरिएबल आहे ते इज इक्वल टू च्या तिकडे जाईल, म्हणजे प्लसचं मायनस होईल, मायनस m1 v1, आणि याला मल्टिप्लाय असलेलं जे m1 आहे ते इकडे जाऊन डिवायडेशन मध्ये. अशा पद्धतीने या चॅप्टर मध्ये जेवढे काही फॉर्म्युले आहेत त्याची लिस्ट आपण आधी बनवून घेतलेली आहे. वाटल्यास ही लिस्ट तुमच्या नोटबुक मध्ये जॉट डाऊन करायची आहे, म्हणजे आपण जे काही सम सॉल्व्ह करणार आहोत त्या सम सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला जे काही फॉर्म्युले चूज करायचे आहेत, जे काही फॉर्म्युले यूज करायचे आहेत ते आपल्याला याच्यामधून पटापट सिलेक्ट करता येईल. अशा पद्धतीने हे 10 फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला आहे स्पीड, वेलॉसिटी, ॲसेलरेशन, फोर्स, मोमेंटम, चेंज इन मोमेंटम, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन and law of conservation of momentum. If in case of law of conservation of momentum the initial velocity is 0, then we can find v1 and v2 by this formula. या फॉर्म्युल्यावरून आपण हे काढू शकतो. वाटल्यास हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी. त्यानंतर आपण पाहणार आहोत एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3. एक्सरसाइज मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स दिलेले आहेत आणि त्या न्यूमरिकल नुसार आपल्याला सम सॉल्व्ह करायचं. बरोबर आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचंय, म्हणजेच v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू u प्लस at. मग त्यांनी काय काय व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत? u दिलेलं आहे, a दिलेलं आहे, t दिलेलं आहे आणि v फाइंड आउट करायचंय. u दिलेलं आहे, a दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे आणि वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने तो चार्ट दिलेला आहे. पहिल्यांदा काय काय दिलेलं आहे? 2 4 3 2 4 3 आणि इथलचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. बरोबर आहे. आणि त्यानंतर दिलेलं आहे 5 2 20 आणि इथलचं तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं. हा झाला तुमचा पहिला सम आणि हा झाला दुसरा सम. नाउ वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट सम. पहिला सम कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? v इज इक्वल टू u प्लस at. सांगा काय फाइंड आउट करायचंय? v ला v ॲज इट इज लिहिलं, u ची व्हॅल्यू 2 प्लस a ची व्हॅल्यू 4 इंटू t ची व्हॅल्यू 3, म्हणजेच आन्सर काय येईल? v इज इक्वल टू 2 प्लस 12, v इज इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. युनिट लिहायचं कधीही विसरायचं नाहीये. मीटर पर सेकंड. u ला u ची व्हॅल्यू लिहिली मी 2, त्याच्यानंतर ॲसेलरेशन ची व्हॅल्यू लिहिली 4, त्याच्यानंतर टाइम ची व्हॅल्यू लिहिली 3. 4 3 जा 12, 12 प्लस 2 झालं
14 means final velocity किती आली 14 meter per second. Now second example, again formula V is equal to U plus 8. V is equal to U plus 80. Now तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? U is equal to कशा कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? प्लस ला प्लस साइन, तसंच a ची व्हॅल्यू दिलेली आहे 5, त्याच्यानंतर टाइम ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 आणि v ची व्हॅल्यू दिलेली आहे 20. क्लियर? ज्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला त्या तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या त्या व्हॅल्यू नुसार तुम्हाला त्या फॉर्म्युलामध्ये पुट अप करायच्यात. v ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 म्हणजे 20 इज इक्वल टू u प्लस 5 2 जा किती होतात 10. मग 20 हे जे काही आहे ते प्लस आहे ते इकडे आल्यानंतर काय होईल मायनस इज इक्वल टू u. u इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड युनिट लिहायचं विसरायचं नाही. अशा पद्धतीने हा फर्स्ट फॉर्म्युला आपण v इज इक्वल टू u प्लस 80 शिकलोय. व्हॅल्यूज तुम्हाला क्लिअर दिलेल्या आहेत. ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला फक्त पुटअप करायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो त्या पद्धतीने याला सॉल्व करायचे. बाकी याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही. बरोबर आहे? अशा पद्धतीने आपण पहिला तक्ता कंप्लीट केला. यानंतर आहे सेकंड तक्ता जो की सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वर डिपेंड आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे? S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. येस, काय आहे? सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. याच्यामध्ये गिवन काय काय दिलेलं असणार आहे? u, a, t and s. that means initial velocity, acceleration, time and displacement. बरोबर आहे? मग आता पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय काय गिवन दिलेलं आहे? इनिशियल वेलोसिटी दिली आहे 5, ऍक्सेलरेशन दिलं आहे 12 आणि टाइम दिलेला आहे 3. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्प्लेसमेंट. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे? फॉर्म्युला काय यूज करणार आहे? S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. S ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. u ची किंमत दिलेली 5, t ची किंमत किती दिलेली आहे 3 प्लस हाफ ॲज इट इज. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 आणि t स्क्वेअर म्हणजे 3 into 3. क्लियर? नाउ 5 3 जा 15 प्लस 6 into 9. 15 plus 9 into 54. 9 into 6 54. कॅल्क्युलेशन करायचंय. 5 आणि 4 झाले 9 आणि 5 आणि 1 झाला 6. आता हे S आहे म्हणजेच हे काय राहणार आहे मीटर. हे काय राहणार आहे मीटर. दॅट मीन्स 69 मीटर. 69 meter. Clear? This is your first answer. आता सेकंड याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे 7 4 92. 7 4 92. क्लियर आहे? अगेन तुम्हाला फॉर्म्युला काय वापरायचा आहे? फॉर्म्युला वापरायचा आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ
AT स्क्वेअर, UT प्लस हाफ AT स्क्वेअर. त्याच्यापैकी तुम्हाला S दिलेला आहे 92 इज इक्वल टू U किती दिलेला आहे 7 इंटू टाइम किती दिलेला आहे 4 प्लस हाफ इंटू ॲसरलेशन फाइंड आउट करायचं आहे आणि 4 मीन्स T स्क्वेअर 4 स्क्वेअर 92 इज इक्वल टू 7 चौक 28 प्लस हाफ इंटू A इंटू 16 4 चा वर्ग 16. नाव 92 मायनस 28 इज इक्वल टू जर आपण यांनी 2 ला भाग दिला तर हा येतो 8A. क्लिअर. हे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 12 तून 8 गेले 4 कॅरी 1 9 मधून 3 गेले 6 8 8. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये हे इकडे आल्यानंतर ते काय होईल डिवायडेशन मध्ये जाईल इज इक्वल टू A. नाउ आय हॅव A इज इक्वल टू 8 8 64 म्हणजे 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा पद्धतीने हा सेकंड तक्ता सुद्धा आपण काय केलेला आहे कंप्लीट केलेला आहे. सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. मग याच्यापैकी ज्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करायचे. परीक्षेत जर तक्ता विचारलाय तरी सुद्धा तुम्हाला या स्टेप्स करणं गरजेचं आहे. डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही. फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला नंतर ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या लिहायच्या आहेत. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे आणि फायनल आन्सर काढायचं. क्लिअर. This is all about your second kinematical equation. S is equal to UT plus half AT square. Now third kinematical equation आहे V square is equal to U square plus 2AS. V square is equal to U square plus 2AS. This gives us a relation between displacement and velocity. हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला कशाबद्दल माहिती देतो वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट याच्याबद्दल माहिती देतो. फॉर्म्युला आहे थर्ड V square is equal to U square plus 2AS gives a relation between velocity and displacement. वेलॉसिटी आणि टाइम बद्दल माहिती सांगणारा हा न्यूटनचं थर्ड इक्वेशन आहे. याच्यावर आपण प्रॉब्लेम सॉल्व करतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला दिले U A and S. U A S and V. बरोबर आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे इनिशियल वेलॉसिटी ॲसरलेशन डिस्प्लेसमेंट तुम्हाला काढायला सांगितलंय आणि तुम्हाला फायनल वेलॉसिटी दिलेली आहे. फॉर्म्युला यूज करायचा आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 8 स्क्वेअर इज इक्वल टू U ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4 स्क्वेअर प्लस 2 इंटू ॲसरलेशन ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 इंटू S. क्लिअर. 8 चा वर्ग असतो 64 4 चा वर्ग आहे 16 प्लस 6S. आता हे 16 इकडे आल्यानंतर काय होतील मायनस इज इक्वल टू 6S. सबस्ट्रॅक्शन करायचंय. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपला आन्सर काय येईल 14 तन 6 गेले 8 आणि 6 तन 2 गेले 4 48 आन्सर येईल इज इक्वल टू 6S. आता हे 6 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर काय होईल 48 अपॉन 6 इज इक्वल टू S. म्हणजे S इज इक्वल टू येईल 8 मीटर. S इज इक्वल टू आन्सर काय येईल 8 मीटर. दिस इज
your third kinematical equation v square is equal to u square plus 2s हा फॉर्म्युला यूज करायचा आहे असं त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यापैकी v ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 8, u ची व्हॅल्यू दिली आहे 4, a ची व्हॅल्यू दिली आहे 3 आणि 2 ऑलरेडी आपल्या फॉर्म्युलामध्ये आहे. ज्यावेळेला आपण व्हॅल्यूज पुटअप करतो आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आपल्याला s ची किंमत भेटते 8 मीटर. s ची किंमत किती आलेली आहे 8 मीटर. त्याचप्रमाणे आपल्याला सेकंड सम सुद्धा सॉल्व करायचं आहे ज्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तुम्हाला इनिशियल वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे ऍसरलेशन 8.4 and v is equal to 10. v is equal to 10. फॉर्म्युला यूज करायचा आहे v square is equal to u square plus 2as. v ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 square is equal to u ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे into 2 into a ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 into 8.4. s ची व्हॅल्यू दिलेली आहे 8.4. 10 चा स्क्वेअर आहे 100 is equal to u square plus 10 into 8.4. Now 100 is equal to u square plus 884. 10 into 8.4 म्हणजे काय आलं 84. Now 100 is equal minus 84. इकडे plus 84 आहे इकडे आल्यानंतर ते काय होतील minus is equal to u square. Now u square is equal to हे सबट्रॅक्शन करायचं आहे. काय आन्सर येईल 16. सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर काय येईल 16. क्लियर. Now u is equal to काय आन्सर येईल under root 16. That means u is equal to 4 meter per second. Again unit लिहायचं विसरायचं नाहीये. u is equal to काय येईल 4 meter per second. This is all about your third kinematical equations which gives the relation between velocity and displacement. पहिलं जे काही आपण इक्वेशन पाहिलं होतं this gives the relation between velocity and time. सेकंड जे काही इक्वेशन होतं s is equal to ut plus half at square which gives the relation between displacement and time. आणि थर्ड इक्वेशन आपण पाहिलं which gives the relation between velocity and displacement. अशा पद्धतीने आपण न्यूमरिकलचा पहिला जो काही क्वेश्चन आहे आपल्या एक्सरसाइज मधला तो कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय क्वेश्चन नंबर 7. त्यानंतर आपल्याला पाहायचंय क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मधला पहिला प्रश्न आपण नीट वाचून घेऊ. An object moves 18 meter and object moves 18 meter in first 3 seconds. आधी ज्यावेळेस असे वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस आपल्याला गिवन लिहून घ्यायचे. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय an object moves 18 मीटर म्हणजे डिस्टन्स फर्स्ट किती दिलेलं आहे त्यांनी 18 मीटर इन फर्स्ट 3 सेकंड्स म्हणजे t1 त्यांनी किती दिलेलं आहे 3 सेकंड्स. याचप्रमाणे त्यांनी तुम्हाला d2 दिलेलं आहे d3 दिलेलं आहे आणि t2 दिलेलं आहे t3 दिलेलं आहे. बरोबर आहे. पहिल्या सेंटेन्सचा अर्थ आहे की पहिल्या 3 सेकंदामध्ये त्या बॉडीनी 18 मीटर अंतर कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर इन नेक्स्ट 3 सेकंड्स म्हणजे पुढच्या 3 सेकंदामध्ये त्यांनी 22 मीटर एवढं अंतर काय केलेलं आहे कव्हर केलेलं आहे. कॉमा 22 मीटर इन नेक्स्ट 3 सेकंड्स. दॅट मीन्स 3 सेकंड in 3 seconds 22 meter covered by that body and last 14 meter in last 3 seconds. 14 meter in last 3 seconds. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे गिवन लिहून घेतलेलं आहे. बरोबर आहे. आता त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड. व्हॉट इज द ॲव्हरेज
स्पीड. आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. ॲव्हरेज स्पीड. आता आपण लिस्ट लिहिली होती पूर्ण, ती लिस्ट काढायची आहे. आपण आता लिस्ट लिहून घेतली होती, ती लिस्ट काढायची आहे. त्या लिस्ट मध्ये सर्वात पहिलाच फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. that is average speed is equal to d1 plus d2 plus d3 upon t1 plus t2 plus t3. बरोबर आहे. आता ॲव्हरेज स्पीड d1 किती दिलेलं आहे 18 मीटर. त्याच्यानंतर d2 किती दिलेलं आहे 22 मीटर आणि d3 किती दिलेलं आहे 14 मीटर अपॉन 3 plus 3 plus 3. करा कॅल्क्युलेशन्स. 4 plus 2 6, 6 plus 8 14, 14 carry 1, 1 plus 1 2, 2 plus 2 4, 4 plus 1 5, 3 plus 3 plus 3 is equal to 9. Now 9 ला जर 54 ला जर आपण 9 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर काय होतं 6. म्हणजेच ॲव्हरेज स्पीड of the body is nothing but 6 meter per second. युनिट विसरायचं नाही, कारण युनिटला अर्धे मार्क म्हणजे अर्धा मार्क हा राखीव ठेवला जातो. तुमचं पूर्ण उत्तर बरोबर आहे, पण फक्त जर तुम्ही युनिट चुकीचं लिहिलं किंवा युनिट लिहायचं विसरलात तर तुमचे अर्धे मार्क जाऊ शकतात, अर्धा मार्क जाऊ शकतो. क्लिअर. दिस इज ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम यूज केलेला आहे. दॅट इज d1 प्लस d2 प्लस d3 अपॉन t1 प्लस t2 प्लस t3. या सगळ्या डिस्टन्स अपॉन टोटल टाइमची बेरीज केलेली आहे आणि नंतर या टाइमनी त्या डिस्टन्सला डिवाइड केलेलं आहे, भागाकार केलेला आहे आणि त्याचा आन्सर आपल्याला आलेला आहे 6 मीटर पर सेकंड. 6 मीटर पर सेकंड. दिस इज फर्स्ट न्यूमरिकल फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मधला हा फर्स्ट न्यूमरिकल आहे. बरोबर आहे. त्यानंतर सेकंड न्यूमरिकल तुम्हाला दिलेले आहे. an object of mass. सेकंड वर्ड प्रॉब्लेम आहे, म्हणजेच मी काय करतेय गिवन लिहितेय. बरोबर आहे. गिवन मध्ये काय लिहिलेलं आहे an object of mass 16 kg is moving. मास दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second square. 3 meter per second square. मास दिलेला आहे आणि acceleration दिलंय. A body of mass 16 kg moving with an acceleration of 3 meter per second square. काय विचारले त्यांनी कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. तुम्हाला काय काढायचंय फोर्स काढायचा आहे. पण एवढ्यावरच तो क्वेश्चन संपत नाहीये. याच्या पुढे त्यांनी अजून एक क्वेश्चन विचारलाय. इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट ऑफ मास. अजून एक मास दिलेले आहे त्यांनी 24 kg. म्हणजे तुम्ही सर्वात आधी फोर्स काढायचा आहे, त्याचे जे काही उत्तर येईल, फॉर एक्झाम्पल x एवढं उत्तर आलं, मग तेवढाच फोर्स इफ द सेम फोर्स दॅट मीन्स x फोर्स इज अप्लाइड on the body of mass 24 kg, then the find out acceleration of the body. Clear? Then find out the acceleration of the body. पुन्हा ती लिस्ट पाहायची आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे पूर्ण फॉर्म्युले लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे F इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन. एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे F इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन. त्या फॉर्म्युल्यानुसार F इज इक्वल टू काय येईल 16 इंटू 3. F इज इक्वल टू 16 3 16 3 48.
युनिट काय येईल न्यूटन, कारण फोर्सचं युनिट काय आहे न्यूटन. म्हणजेच F is equal to 48 Newton is applied on the body having mass 16 and moving with an acceleration of 3 meter per second square. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे if the same force is applied on the mass of object or of object of mass 24 kg, then what's the acceleration? Then what's the acceleration? मग F is equal to m1a1 सेम फोर्स अप्लाय करायचा आहे म्हणजे फोर्स किती असेल 48, मास किती दिलेला आहे 24 इंटू ॲसरलेशन 48 अपॉन हे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर काय मिळते डिवायडेशन मध्ये. क्लियर? इज इक्वल टू ॲसरलेशन इज इक्वल टू ॲसरलेशन मीन्स ॲसरलेशन इज इक्वल टू 2 meter per second square. Acceleration is equal to 2 meter per second square. हे झालं तुमचं दुसरा प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मधला हा दुसरा प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये सिम्पली आपण काय केलेलं आहे फोर्स हा फॉर्म्युला वापरलाय दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲसरलेशन. फोर्स दिले मास दिलेला आहे ॲसरलेशन दिलेलं आहे सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं आहे आन्सर आलंय. आता ट्विस्ट त्यांनी फक्त एवढं केलंय इफ सेम फोर्स इज अप्लाइड म्हणजे आलेलं जे काही उत्तर आहे तेवढाच फोर्स जर आपण अजून एखाद्या दुसऱ्या वस्तूवर अप्लाय केला ज्याचं वस्तुमान 24 kg आहे तर त्याचं आलेलं ॲसरलेशन किती आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. अँड द आन्सर इज 2 meter per second square. Answer is 2 meter per second square. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे फोर्थ क्वेश्चन. राईट? काय सांगितलंय अ पर्सन स्विम्स. पर्सन काय करतोय स्विमिंग करतोय 100 मीटर इन अ फर्स्ट 40 सेकंड्स. म्हणजे D1 तुम्हाला दिलेले आहे 400 मीटर इन टाइम t. टाइम किती दिलेला आहे तुम्हाला 40 सेकंड्स. राईट? त्याच्यानंतर D2 इज इक्वल टू दिलेलं आहे 80 मीटर इन टाइम 2. टाइम किती दिलेला आहे त्यांनी 40 सेकंड्स अगेन. राईट? आणि शेवटचा जो काही टाइम दिलेला आहे दॅट इज 45 सेकंड्स. दॅट इज 45 seconds or sorry 45 meter is last 20 seconds. 45 meter in last 20 seconds. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला गिवन दिलेली आहे की एखादा परफॉर्मर आहे जो की स्विमिंग करतो तो पहिल्या 40 सेकंदात 400 मीटर जातो, दुसऱ्या 40 सेकंदात 80 मीटर जातो आणि तिसऱ्या सेकंदामध्ये पहिल्या 40 सेकंदामध्ये तो 100 मीटर जातो आणि तिसऱ्या 20 सेकंदामध्ये तो 45 मीटर एवढं अंतर कव्हर करतो. क्लियर आहे? नाउ व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड? व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड? आपण पहिला जो क्वेश्चन पाहिला होता सेम तसाच क्वेश्चन आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे D1 प्लस D2 प्लस D3 अपॉन T1 प्लस T2 प्लस T3. आता D1 किती दिलेलं आहे 100. त्याच्यानंतर D2 किती दिलेलं आहे 80 आणि D3 किती दिलेलं आहे 45 अपॉन T1 दिलेलं आहे 40, T2 दिलेलं आहे 40 आणि T3 दिलेलं आहे 20. कॅल्क्युलेट. 5 4 प्लस 8 12 कॅरी 1 प्लस 1 2 अपॉन 100 म्हणजेच
ॲव्हरेज स्पीड जी काही आलेली असेल तुमची ती असणार आहे 2.25 मीटर पर सेकंड. अगेन युनिट इज मीटर पर सेकंड. दिस इज क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम क्वेश्चन नंबर 7 इन एक्सरसाइज. पहिला जसा क्वेश्चन आपण सॉल्व केला होता त्याच प्रकारे हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. d1 + d2 + d3 म्हणजेच तुमचं आलं टोटल डिस्टन्स अपॉनला अपॉन आणि t1 + t2 + t3 म्हणजेच आलं टोटल टाइम. दोघांचे ॲडिशन करायची आणि ॲडिशन केल्यानंतर फायनल आन्सरमध्ये तुम्हाला त्याला डिवाइड करायचे. आन्सर येईल तुमचं 2.25 मीटर पर सेकंड. Answer is 2.25 meter per second. ठीक आहे. आता थोडंसं डिफिकल्टी लेवल कडे जाऊत आपण. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 7 मधला 3, त्याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. क्वेश्चन आहे अ बुलेट हॅव्हिंग ऑफ अ मास 10 ग्रॅम. एक बुलेट आहे त्याचं मास किती दिलेलं आहे तुम्हाला 10 ग्रॅम. त्याचं मास किती दिलेलं आहे 10 ग्रॅम. आता दिलेली क्वांटिटी ही ग्राम मध्ये आहे म्हणजे CGS मध्ये आहे. त्याला MKS मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला MKS मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला 10⁻⁻2 नी काय करावं लागेल मल्टिप्लाय. म्हणजेच ग्रामचं रूपांतर ज्यावेळेस तुम्ही किलोग्राम मध्ये करता त्यावेळेस 10⁻⁻2 नी मल्टिप्लाय करता. छोट्या भावाकडून मोठ्या भावाकडे जातात म्हणजेच ग्राम कडून तुम्ही किलोग्राम कडे जातात त्यावेळेस 10⁻⁻2 नी तुम्हाला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे with a speed of 1.5 मीटर पर सेकंड. म्हणजेच ही जी काही इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट आहे ती किती आहे 1.5 × 1.5 मीटर पर सेकंड. राइट. नाउ penetrates a thick wooden plank of mass 90 ग्राम. आता एक प्लॅंक आहे आणि त्याचे जे काही मास आहे ते किती आहे 90 ग्रॅम्स. म्हणजेच 90 × 10⁻⁻2 kg. बरोबर आहे. अगेन हे तुम्हाला ग्राम मध्ये दिलेलं आहे त्याचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायचंय 1 kg मध्ये करायचंय. त्याचं कन्वर्जन तुम्हाला kg मध्ये करायचंय आणि ते करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात 10⁻⁻2 नी मल्टिप्लाय करणार आहात. बरोबर आहे. एक बुलेट आहे त्या बुलेटचं मास आहे 10 ग्राम. बरोबर आहे आणि त्याची इनिशियल वेलोसिटी आहे 1.5 मीटर पर सेकंड. ती बुलेट ज्यावेळेस निघते आणि एखाद्या वुडन प्लॅंक वर जाऊन पेनिट्रेट होते. पेनिट्रेट होते म्हणजेच काय आदळते. त्या पेनिट्रेट झालेल्या बॉक्सचं जे काही वजन आहे वुडन प्लॅंकचं जे काही वजन आहे ते आहे 90 ग्राम. या ग्रामचं कन्वर्जन किलोग्राम मध्ये करताना आपल्याला 10⁻⁻2 नी काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. अँड द प्लॅंक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. आणि या प्लॅंकची इनिशियल वेलोसिटी किती आहे 0. इनिशियल वेलोसिटी किती आहे 0 आहे कारण इट इज ॲट इनिशियली रेस्ट कंडिशन. नाउ बुलेट गेट्स एम्बेडेड इनटू द प्लॅंक. बोथ मूव्ह टुगेदर. डिटरमाइन देअर वेलोसिटी. आता जी काही बुलेट आहे ती प्लॅंकच्या आतमध्ये घुसलेली आहे एम्बर्ड झालेली आहे आणि त्या दोघांची वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे विच इज अ कॉमन वेलोसिटी. त्यांची वेलोसिटी कशी आहे कॉमन आहे. क्लियर आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. बरोबर आहे. आता फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे आपल्याला m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v प्लस m2v. कारण या दोघांची वेलोसिटी कॉमन वेलोसिटी आहे. त्याच्यामध्ये v1 आणि v2 नाहीये म्हणून मी दोघांची एकच वेलोसिटी लिहिली v. नाउ m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू हे v मी कॉमन काढलं
ब्रॅकेट मध्ये राहिलं m1 m2. क्लिअर आहे? m1 m2. आता m1 ची व्हॅल्यू किती आहे? 10 into 10 to the power minus 2 प्लस मल्टिप्लाय u1 ची व्हॅल्यू किती आहे? 1.5. राईट. त्याच्यानंतर प्लसला प्लस साइन तसंच m2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 90 into 10 to the power minus 2 into u2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0. u2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 0 इज इक्वल टू v कॉमन m1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 into 10 to the power minus 2 plus 90 into 10 to the power minus 2. ओके. v into 10 to the power minus 2 plus 90 into 10 to the power minus 2. आता 1 by 1 आपण कॅल्क्युलेशन्स करतो. ठीक आहे. 10 into 1.5 म्हणजे किती झाले? 15 into 10 to the power minus 2. 15 into 10 to the power minus 2. क्लिअर आहे? त्यानंतर प्लसला प्लस साइन तसंच 1.5 into 10 15 into 10 to the power minus 10 प्लसला प्लस साइन तसंच आणि एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू काय येईल? 0 इज इक्वल टू v इन ब्रॅकेट 10 plus 90 म्हणजे काय येईल? 100 into 10 to the power minus 2. राईट. आता काय आन्सर येईल? 15 into 10 to the power minus 2 is equal to 100 into 10 to the power minus 2 into v. आता हे v मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर ते डिवायडेशन मध्ये होईल. म्हणजे 15 into 10 to the power minus 2 upon 100 into 10 to the power minus 2 is equal to v. हे 10 to the power minus 2 आणि हे 10 to the power minus 2 कॅन्सल झालं आणि 15 upon 100 is equal to v. आन्सर येईल 0.15 मीटर पर सेकंड इज इक्वल टू v. त्याला व्यवस्थित जर रिअरेंज केलं तर आपला आन्सर येईल कॉमन वेलोसिटी इज इक्वल टू 0.15 मीटर पर सेकंड. 0.15 मीटर पर सेकंड. दिस इज ऑल अबाउट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. बरोबर आहे? टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. गिवन आपल्याला जसं जसं दिलेलं आहे तसं तसं लिहित गेलेलं आहे. फक्त एक ट्विस्ट पार्ट याच्यामधला पाहायचा आहे. ग्राम मध्ये दिलेलं आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला किलोग्राम मध्ये करायचं आहे. ग्राम मध्ये दिलेलं आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला किलोग्राम मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे बुलेटची. इनिशियल वेलॉसिटी प्लॅंकची त्यांनी मेन्शन केलेली आहे दॅट इट वॉज ॲट अ रेस्ट कंडिशन. इनिशियली इट वॉज ॲट अ रेस्ट म्हणजे 0 आणि दोघांची कॉमन वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. फॉर्म्युला यूज करायची आहे. कॉमन वेलॉसिटी आहे म्हणजेच मी इथे v1 आणि v2 न लिहिता डायरेक्टली v लिहिलंय. v कॉमन काढलंय m1 प्लस m2. पूर्ण व्यवस्थित मी व्हॅल्यूज मांडलेल्या आहेत. बरोबर आहे? व्हॅल्यू मांडल्यानंतर हे 10 आणि 1.5 म्हणजेच 15 into 10 to the power 2 इथपर्यंतचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालं. त्यानंतर 90 into 0 म्हणजे आन्सर काय येईल? 0 इज इक्वल टू ला इज इक्वल टू साइन v ला v तसंच लिहिलं आणि 10 प्लस 90 म्हणजेच काय आलं 100 into 10 to the power minus 2 into 10 to the power minus 2. मग हे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर डिवायडेशन मध्ये होईल. 15 upon 100 -2 कॅन्सल होतील. 15 upon 100 म्हणजे 0.15 मीटर पर सेकंड इज इक्वल टू v. क्लिअर आहे? इज इक्वल टू
v. हे झालं तुमचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजेच थर्ड प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन नंबर 7. अशा पद्धतीने आपण या चॅप्टर मध्ये जेवढे काही न्यूमरिकल्स आहेत एक्सरसाइज मध्ये ते चांगल्या पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फॉर मोर प्रॅक्टिस, आपली व्यवस्थित प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण काय करणार आहोत, काही एक्स्ट्रा सम घेणार आहोत जेणेकरून तुमच्या हाताखालून सगळे फॉर्म्युले जातील आणि कॅल्क्युलेशन कोणत्या पद्धतीने पटपट करता येईल ते तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामधला पहिला प्रॉब्लेम तुम्हाला घ्यायचा आहे. येस, अ स्कूटर ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ, एक स्कूटर आहे तो मूव्ह होतोय आणि त्याची स्पीड किती दिलेली आहे, 36 किलोमीटर पर आवर. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो त्या वेळेस मोस्टली सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या मीटर पर सेकंड मध्ये असणं आवश्यक आहे. मग हे किलोमीटर पर आवर आहे, याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, 36 ला 36 मी ॲज इट इज लिहिलं. किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर मी त्याला 1000 नी मल्टिप्लाय केलं. या किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये जर करायचं असेल तर मी काय करणार आहे, 1000 नी मल्टिप्लाय करणार आहे. बरोबर आहे. नंतर अपॉनला अपॉन साइन आणि या आवर्सचं कन्वर्जन सेकंड मध्ये करायचं असेल, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. म्हणजे टोटल एका तासामध्ये सेकंड किती झाले, 3600. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 36 एक 36, 36 एक 36 म्हणजे उरलं काय, फक्त 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. हे झालं फक्त तुमचं कन्वर्जन, त्याला आपण MKS सिस्टम मध्ये आणलं. बरोबर आहे. कम्स टू रेस्ट म्हणजेच ही त्याची झाली होती इनिशियल फायनल वेलोसिटी. कम्स टू रेस्ट म्हणजेच त्याची फायनल वेलोसिटी काय झाली, मीटर पर सेकंड. कम्स टू रेस्ट म्हणजे तो स्टेशनरी झालाय, तो एकाच जागेवर थांबलाय, त्याची वेलोसिटी आता किती झाली आहे, 0 झाली आहे. देन व्हॉट इज द डिसेलरेशन, म्हणजेच तुम्हाला काय काढायचंय, डिसेलरेशन काढायचंय. आपल्याला माहिती आहे डिसेलरेशन इज द टाइप ऑफ ॲसेलरेशन. डिसेलरेशन इज द टाइप ऑफ ॲसेलरेशन, म्हणजे ॲसेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला डिसेलरेशनचा आहे. शब्दावरून कन्फ्यूज व्हायचं नाहीये. डिसेलरेशन या शब्दाचा अर्थ होतो निगेटिव्ह ॲसेलरेशन. डिसेलरेशन या शब्दाचा अर्थ होतो निगेटिव्ह ॲसेलरेशन. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, ॲसेलरेशनचा. आणि इन टाइम किती सांगितलंय त्यांनी, इन टाइम 5 सेकंड्स. आता तुमच्याकडे ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आहे A = V - U upon T. ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आहे V - U upon T. बरोबर आहे. ॲसेलरेशन = V ची किंमत किती दिली आहे, 0. कम्स टू रेस्ट म्हणजे फायनल वेलोसिटी किती झाली, 0 आणि इनिशियल वेलोसिटी किती झाली, 10. अपॉन T ची व्हॅल्यू किती आहे, 5. म्हणजेच ॲसेलरेशन = 0 - 10 म्हणजेच किती झालं, -10 अपॉन 5 ला 5 तसेच. म्हणजेच ॲसेलरेशन = -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट लिहायचं विसरायचं नाही. ॲसेलरेशन = -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर. हे झालं तुमचं डिसेलरेशन. आता हेच झालं तुमचं डिसेलरेशन आणि यालाच तुम्ही म्हणू शकता रिटार्डेशन, यालाच तुम्ही म्हणू शकता निगेटिव्ह ॲसेलरेशन किंवा शब्द वापरू शकतात निगेटिव्ह ॲसेलरेशन. क्लिअर. दिस इज ऑल अबाउट the formula acceleration = V - U upon T. V - U upon T. जो फॉर्म्युला आपण ॲसेलरेशन म्हणून सुद्धा वापरू शकतो तोच फॉर्म्युला आपण डिसेलरेशन, रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ॲसेलरेशन साठी सुद्धा वापरू शकतो. फक्त शब्द वेगवेगळे आहेत
प्लस मायनसचा फरक आहे. आता इथे निगेटिव्ह आलेलं आहे म्हणून याला डिसेलरेशन म्हणतात. इथे निगेटिव्ह उत्तर आलेलं आहे म्हणून याला रिटार्डेशन म्हणतात आणि त्यालाच दुसरं नाव आहे निगेटिव्ह ॲसेलरेशन. वाटल्यास मी प्रश्न पुन्हा सांगतेय, एकदा प्रश्न लिहून घ्यायचा आहे आणि नंतर हे सम सॉल्व करण्याची ट्राय करायचा आहे. प्रश्न आहे अ स्कूटर ट्रॅव्हलिंग विथ a scooter traveling with a speed of 36 km per hour comes to the rest in 5 seconds. What is the deceleration? म्हणजे तुम्हाला इनिशियल वेलोसिटी दिली आहे किलोमीटर पर आवर मध्ये, त्याचं कन्वर्जन सर्वात आधी करायचंय मीटर पर सेकंड मध्ये. फायनल वेलोसिटी दिली आहे कम्स टू रेस्ट म्हणजे 0 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड्स मध्ये आणि तुम्हाला फाइंड आउट करायचंय त्याचं डिसेलरेशन म्हणजेच निगेटिव्ह ॲसेलरेशन. फॉर्म्युला सेम वापरायचा आहे आणि येणारा आन्सर निगेटिव्ह असेल म्हणून त्याला आपण म्हणतो डिसेलरेशन आणि ज्याचं दुसरं नाव आहे रिटार्डेशन. क्लिअर? त्यानंतरचा अजून एक प्रश्न घ्यायचा आहे. इन अ performance a clone needs to jump 1 meter vertically. What must be the initial velocity of clown? एक परफॉर्मर आहे ज्याला काय करायचंय 1 मीटर जंप करायची आहे पण वर्टिकली. 1 मीटर जंप करायची वर्टिकली, तर त्याची इनिशियल वेलोसिटी किती असली पाहिजे हे त्यांनी विचारलंय. बरोबर आहे. आता 1 मीटर म्हणजेच त्यांनी काय दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1 मीटर. नाव वर्टिकली हा शब्दाचा वापर जिथे जिथे होतो तिथे ॲसेलरेशन कन्सिडर्ड असतं -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण तिथे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थची जी काही ग्रॅव्हिटी असते ती ऍक्ट करत असते आणि ती सगळीकडे कॉन्स्टंट असते, दॅट इज 9.8. जर वरच्या डायरेक्शनला आपण एखादा पदार्थ फेकतो आणि तो खाली येत असतो त्यावेळेस त्याच्यावर ग्रॅव्हिटी ऍक्ट करते 9.8 आणि ती अपोजिट टू द अर्थ असते म्हणून त्याच्यावर साइन आपण काय वापरतो -9. वर्टिकली या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणजेच ॲसेलरेशन 9.8 अँड इट इज -9.8. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय इनिशियल वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे आणि जंप केल्यानंतर फायनल वेलोसिटी त्याची किती असणार आहे 0 मीटर पर सेकंड. कारण जंप केल्यानंतर तो काय होणार आहे स्टॉप होणार आहे. आता आपल्याकडे लिस्ट आहे, त्या लिस्ट नुसार आपल्याला फॉर्म्युला चॉईस करायचा आहे. जनरली आपण ज्या वेळेस आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस या ज्या काही फिजिकल क्वांटिटी ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त असतील तो फॉर्म्युला चूज करायचा आहे. आय गेस v² इज इक्वल टू u² प्लस 2as हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. कारण आपल्याकडे v सुद्धा आहे, आपल्याकडे a सुद्धा आहे आणि s सुद्धा आहे. फक्त आपल्याला u फाइंड आउट करायचे. v02 इज इक्वल टू u आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्लस 2 इंटू -9.8 इंटू 1. क्लिअर? इंटू 1. आता 0चा स्क्वेअर 0 इज इक्वल टू u² प्लस याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 8 दुने 16 हाचा आला 1, 9 दुने 18 आणि 1 किती झाले 19. हा पॉइंट आणि मायनस साइन कंटिन्यू. आता 0 इज इक्वल टू u² मायनस 19.6. आता हे मायनस 19.6 इज इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर काय होईल प्लस 19.6 इज इक्वल टू u². म्हणजेच u इज इक्वल टू आलं √19.6 ज्याचा आन्सर येतं 4.43 मीटर पर सेकंड.
4.43 मीटर पर सेकंड. दिस इज द इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे या इनिशियल वेलॉसिटीनी जर त्या ॲथलेटनी किंवा परफॉर्मर्सनी सुरुवात केली तर तो 1 मीटर एवढी वर्टिकल जंप घेऊ शकतो, ज्याच्यावर ॲक्सलरेशन नेहमी -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढंच असतं, कारण पृथ्वी तलावावर कुठेही जा ॲक्सलरेशन असणार आहे 9.8. आणि जंप झाल्यानंतर तो स्टॉप होईल, म्हणजेच त्याची फायनल वेलॉसिटी किती असणार आहे 0 मीटर पर सेकंड. या सगळ्या क्वांटिटीज तुमच्याकडे असताना ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे v² = u² + 2as. v ची किंमत लिहिली, u फाइंड आउट करायचे 2 ॲज इट इज, a ची किंमत -9.8 × 1. 0² म्हणजे 0 = u² प्लस मायनस साइन विसरायचं नाहीये -19.6. u² 0 = u² प्लस मायनस मायनस 19.6. आता हे -19.6 इकडे आल्यानंतर काय होईल प्लस 19.6 = u², म्हणजे u = आलं √19.6. याला ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यावेळेस त्याचा आन्सर येतो 4.43 मीटर पर सेकंड. 4.43 मीटर पर सेकंड. अशाच काही प्रॉब्लेम्स घेऊन आपण पुढच्या लेक्चर्समध्ये भेटणार आहोत, ज्याच्यामध्ये अजून काही फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत किंवा ते कोणत्या पद्धतीने यूज करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्याआधी होमवर्कसाठी एक क्वेश्चन घ्यायचा आहे विच इज व्हेरी इझी. जो आतापर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे त्याच्यावरच आधारित एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, जो की होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन असा असेल Milkha Singh is running. Milkha Singh is running. Milkha Singh is running on a circular track. On circular track. On a circular track. He runs a distance of. He runs a distance of 600 meter in 30 seconds. Before returning to its original position. Before returning to its original position. What is the average speed? What is its average speed and velocity? Average speed and velocity. सेम आतापर्यंत या पद्धतीचे आपण 3 क्वेश्चन सॉल्व केले. ॲव्हरेज स्पीड फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे 600 मीटर आणि टोटल टाइम किती दिलेला आहे 30 सेकंड्स. त्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथे पुट अप करायच्या आहेत आणि ॲव्हरेज स्पीड